उडवून घ्या. चला, नाता चोरगे नवनिर्वाचित सचिव काळेश्वर सेवा समिती. अरे आता 2च मॅच राहिलेत ना. मग प्राइज सेरेमनी पर आहे. चला, निर्णय झालाय का? टॉस नाणेफेक उडवून घ्या. महेश सुनील दादा कोळेकर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सुनील दादा कोळेकर एकदा हात वरती करून दाखवायचा आपण आलेल्याचा इशारा. सुनील दादा कोळेकर. चला, सामना चालू करा. सुनील दादा, ओ सुनील दादा, अमरप्पा, ओ सुनील दादा, इकडे या दादा, 1 मिनिट इकडे या. आपणास विनंती की आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन बसून या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. प्लीज अंकुशांना बसून सामन्याची मजा घ्या. सामना चालू करा. कोण जिंकले? हा, नाता चोरगे यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी सन्नियास मिळतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. या सामने 2 ओव्हरचे आहेत आणि कोणत्याही प्रकारचा पॉवर प्ले वगैरे राहणार नाही. दादा बसा. या सामन्यामध्ये सामना पाहण्यासाठी काही मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्या सर्व मान्यवरांचं मंडळाच्या वतीने व कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत. नवनिर्वाचित देवस्थान समिती अध्यक्ष आविष्कार मोंडे, अजिंक्य नवतरुण गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष अरविंद मोंडे, समाजसेवक सुनील दादा कोळेकर, सचिव काळेश्वर देवस्थान समिती नाता भाऊ चोरगे व माजी उपसरपंच इंद्रजित मोंडे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. कमिटीच्या वतीने त्यांचे सहर्ष स्वागत. चला, तर यामध्ये सर्वप्रथम आविष्कार मोंडे यांचा सत्कार या ठिकाणी कमिटीच्या वतीने रंगराव सुर्वे यांच्या हस्ते होतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. नवनिर्वाचित अध्यक्ष काळेश्वर देवस्थान समिती आविष्कार मोंडे, कृपया करून आपण या ठिकाणी कॅमेराच्या समोर येऊन आपला शाल व श्रीफळ व पुष्पगुच्छ घेऊन आपला सत्कार या ठिकाणी स्वीकार करायचा आहे. कॅमेरामॅन जरा इकडे घ्या. नारळ आहे किती. यानंतर सुनील दादा कोळेकर, सन्माननीय उपाध्यक्ष अजिंक्य नवतरुण गणेशोत्सव मंडळ व या ग्रामपंचायत आंबवडे खुर्द मधील कार्यकारी समाजसेवक सुनील दादा कोळेकर. यानंतर सन्माननीय सचिव नाताभाऊ चोरगे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. नाता चोरगे यांचा सन्मान देखील रंगराव सुर्वे यांच्या हस्ते होतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. बजरंग दादा झालं हो. चला, धन्यवाद.
आपण आपला बहुमूल्य वेळ देऊन या स्पर्धेचा उत्साह वाढवला त्याबद्दल धन्यवाद. यानंतर सन्माननीय दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती आहे की आपला एक एक 12वा राखीव खेळाडू या ठिकाणी पाठवायचा आहे आणि दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की सामना 2 ओव्हरचा राहील आणि पॉवर प्ले राहणार नाही. 2 लाईनमॅन मागे विकेटीच्या मागे पाठवा. 2 लाईनमॅन ऑफसाईडला देखील कोणी लाईनमॅन नाहीये. स्वप्नील सुर्वे लाईनमॅनची जबाबदारी आपण पार पाडा. 2 खेळाडू त्या ठिकाणी पाठवायचे आहेत. बाहेरचे खेळाडू पाठवा. यानंतर तंटामुक्ती अध्यक्ष आंबवडे खुर्द यशवंत नांगरे यांचा सन्मान आनंदा सुर्वे यांच्या हस्ते होतोय. त्याचाही त्यांनी स्वीकार करायचा आहे. यशवंत नांगरे तंटामुक्ती अध्यक्ष, विद्यमान तंटामुक्ती अध्यक्ष व प्रकाश जाऊंजाळवाडी यांचा या ठिकाणी सन्मान आनंदा सुर्वे यांच्याच हस्ते होईल. त्याचा इकडून यायचं त्याचाही त्यांनी स्वीकार करायचा आहे. चला पंचांनी सामना चालू करा. पंच अरविंद मोंडे यांना विनंती आहे की कृपया करून आपण कमिटी बॉक्स मध्ये यायचं आहे. अरविंद मोंडे चला. यानंतर प्रकाश जाऊंजाळवाडी काढा. यानंतरचा होणारा सामना वीर मराठा व बराडी माता ब 3ऱ्या पारितोषिक. चला प्रकाश जाऊंजाळ यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. व्हाईट बॉलचा इशारा स्कोर लिहिला जातोय. मित्रांनो काही काळजी करू नका. वेळेची मर्यादा आहे. सर्व मान्यवरांचा देखील सन्मान करायचा आहे. चला धन्यवाद. चला यानंतर दादासो साळुंके चौकार. धावसंख्या झालेली आहे ती 5. काय झाले लाईनमॅन? हे लाईनमॅन तिकडे नाहीत कोण. 2 पाठवा ना. मयूर दादासो साळुंके यांच्या ठिकाणी सन्मान होतोय. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. दादासो साळुंके विक्रम सुर्वे यांना विनंती करेल की आपण आपले मित्र अरविंद मोंडे यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. दादासो साळुंके कुठे असतील त्यांनी माईक कमेंटी बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. दादासो साळुंके सुरुवातीच्या दोन्ही फलंदाजांच्या प्रत्येक षटकारावरती 201 रुपयाचं रोख पारितोषिक बजरंग मोंडे यांच्याकडून आहे. येतो इकडेच येतो. अरविंद या. अंकुश मोंडे यांच्या प्रत्येक 6ला सूर्यकांत नांगरे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक. मित्रप्रेम असावं तर असं. पहिलाच चौकार. पंच वंडी घोषित. दादासो साळुंके यांचा देखील कमिटीच्या वतीने या ठिकाणी छोटेखानी सत्कार समारंभ. प्रत्येक वेळेस मोठ्या मनाचा हा दादासो नावाप्रमाणेच प्रत्येक वेळेस मदत करणारा खेळाडू. बॉल एक बॉल द्या ना. अक्षय
चला पंच सामना चालू करा. सरकार 11 नावाप्रमाणेच कामगिरी करतोय, पण ही कामगिरी त्यांनी याच्या अगोदरच्या 3 मॅच मध्ये केली असती तर आज त्यांचा संघ कुठेतरी पहिल्या 3 बक्षिसासाठी पात्र ठरला असता. चला पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर अनिकेत. उंच हवेमध्ये टोललेला चेंडू कुठेतरी षटकार जातोय. सूर्यकांत नांगरे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक अंकुश मोंडे यांना. एक ओव्हरला 16 धावा झालेल्या आहेत. चौथ्या बक्षिसासाठीचा हा सामना. सरकार वर्सेस रॉयल आहे ना. सरकार वर्सेस रॉयल. चला सामना चालू ठेवायचा आहे. सामना थांबवू नका फक्त. काय झालंय. एकच घेतले ना. अरे त्यांनी एक 6 आणि एक 6 झाला होता आणि एक 4 इथं. फोन नव्हता इथं. दोन रन भावा, 2 रन इथं 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 2च रन घेतल्या. मग 16 कशा झाला. पहिल्या काय 4 पहिला चौकार, पहिला वाईड, नंतर 4, नंतर 1-1-1, नंतर 2 रन आणि 6 16. 4 कुठे गेला. बरोबर आहे सगळे खेळणार आहे. 4 कुठे गेला. पहिल्या बॉलला चौकार गेलाय का. हा मग तेच सांगतोय मित्रा. चला वाईड बॉल. करूया. कोण आहे. वीर मराठा प्रतिष्ठान व भराडी आई भराडी ब यांच्यामध्ये तिसऱ्या बक्षिसासाठी होणारा सामना. मी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की कृपया करून आपण या ठिकाणी उंच हवेमध्ये टोलवलेला चेंडू, खेळाडू त्याच्या खाली येतोय. काय झेल घेतलाय, काय झेल घेतलाय. कॅच ऑफ द मॅच आहे हा. उत्कृष्ट असा झेल या ठिकाणी. कॅच ऑफ द सिरीज म्हटलं तरी कमी पडेल असा हा कॅच. उत्कृष्ट असा कॅच. बाद झालेला फलंदाज संतोष. स्कोर बोर्ड झालेला आहे तो 18. चला आलेत का. टॉस कुठे येतला. ए शरद शरद खाली पाठव ना. इथं लिफ्टी आहे तो. ते त्या बॉक्स मध्ये टॉस आहे का. खाली इकडे पाठव. इथं नवीन बॅटर कोण आहे रे. नवीन बॅट्समन लेफ्टी. काय सुद्धा. अरे टॉस कुठे येतला महेश. देख अरे घेऊन गेला आता कोणतरी. मॅच चालू ठेवा. चला पंचांकडून नो बॉलचा इशारा. फ्री हिट. नो बॉल फ्री हिट. ऐका नाही तर कॉइन घे. उत्कृष्ट चेंडू, निर्धाव चेंडू. फ्री हिटचा काही फायदा घेऊन नाही करता आलेला आहे तो श्रीकांत यांना. श्रीकांत
चला चला, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, धावसंख्या कायम 18. 19 बरोबर. 2 चेंडू 19 धावा. आई भराडी माता ब यांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. शुभेच्छा आहेत त्यांना तिसऱ्या बक्षिसासाठी. हे अमरप्पा काय बोलतोय, घरी जायचंय? शिवमला सांग ना तिथे खाली सोडायला. चला, एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी. धावसंख्येत भर, धावसंख्या झाली ती 21. 2 ओव्हरचाच सामना आहे. पंच एक हा नाही सांगतोय, 2 ओव्हरच्याच मॅच. चला, निर्धाव चेंडू, पंचांकडून 1 धाव घोषित. धावसंख्येत भर, धावसंख्या झालेली आहे ती 22. विजयासाठी रॉयल 11 यांना 23 धावांची गरज. रॉयल 11 विजयासाठी रॉयल 11 यांना 23 धावांची गरज. काय नाही, हरलेल्या टीमला नाही कोणाला दिलेलं, पण आपण नाही दिलेलं मला वाटतं. चला, आणि एक जे इकडे तिकडे खेळाडू आहेत त्यांना एक विनंती आहे की जे पाण्याचे खाली झालेले जार आहेत ते कृपया करून आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणून जमा करा. आमच्याकडे तिकडे मंगलमूर्ती 11 या संघाचा कर्णधार कृपया करून कॉमेंट्री बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. मंगलमूर्ती 11 संघाचा कर्णधार. मंगलमूर्ती 11 या संघाचा कर्णधार. हा मग ये, चला तू ये. अजय सुर्वे यांना विनंती करेल की आपण त्यांना सन्मान चिन्ह देऊन या संपूर्ण संघाचं सन्मान चिन्ह द्यायचं आहे. बराडी माता अ संघाचा कर्णधार कोण आहे का इकडे, किंवा खेळाडू, राखीव खेळाडू बराडी, आई बराडी माता अ, आपला सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. या प्लीज, संघाचा कोणताही एक खेळाडू येऊन आपलं जे काही सन्मान चिन्ह आहे ते घेऊन जायचं आहे. बराडी माता अ, पंचांनी सामना चालू करा. तसेच पाटील वॉरियर्स संघाचा कर्णधार किंवा संघ मालक यांनी देखील या ठिकाणी येऊन आपला सन्मान चिन्ह घ्यायचा आहे. पाटील वॉरियर्स, बराडी माता अ, मंगलमूर्तीला दिलं. पाटील वॉरियर सूरज पाटील संघ मालक सन्मान चिन्ह. विजय सुर्वे यांना विनंती करेल की आपण द्यायचं आहे त्यांना. चला, आई भराडी अ,
बॅट्समन नेम रॉयल रॉयल एक प्लेअर पाठवा इथे. रॉयल. एक प्लेअर पाठवा ना इकडे तुमचा. हाय इकडे हाय. बॅट्समन कोण आहे दोघं? ओपनिंगला कोण आहे? आणि नॉन स्ट्राईक वैभव कांबळे. किरण सुर्वे यांनी या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली त्याबद्दल त्यांचा सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी ए बॉलर नेम काय रे? साहिल. आता काय डॉट? हॅलो योग्य तो सन्मान या ठिकाणी किरण यांचा केला जातोय. उत्कृष्ट फलंदाजी यांनी या ठिकाणी केली होती. चला हा. किरण यांनी विशेष सहकार्य देखील केलंय लाईनमॅनच्या रूपात राहून सकाळपासून. हा विशेष सहकार्य देखील केलेलं आहे किरण यांनी. असंच आपलं नाव लौकिक कर आणि पुढील वर्षी देखील चांगलं सहकार्य या ठिकाणी आम्हाला करावं अशी त्यांना विनंती करतो. आई भराडी 11 आहे का कोणी? या साई अतुल साई त्यांचा एक सन्मान चिन्ह द्या. आई भराडिया. ओपनिंग जोडी यांना प्रत्येक षटकारावरती 200 रुपयाचं पारितोषिक बजरंग मोंडे यांच्याकडून. आई भराडी संघाचा खेळाडू साई कोळेकर. यानंतर विशेष सहकार्य म्हणून अतुल यांचा या ठिकाणी सन्मान व सन्मान चिन्ह कमिटीच्या मार्फत देऊन त्यांचा सन्मान करण्यात येतोय. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. 4 चेंडू 3 धावा. उंच टोलवलेला चेंडू. लाईनमॅन बॉलची कमतरता आहे आपल्याकडे. फक्त एकच बॉक्स चेंडू शिल्लक आहेत. स्कोर 4 धावा. थोड्याच वेळात या ठिकाणी कमिटीतर्फे चहाचा बंदोबस्त देखील करण्यात येणार आहे. यानंतर यश चला थोड्याच वेळात या ठिकाणी चहाचा बंदोबस्त आपल्या सर्वांसाठी करण्यात येणार आहे. चला यश धाव संख्या झालेली आहे ती 5. किती बोल 1 ओव्हर 5 रन. विजयासाठी 6 चेंडू मध्ये 18 धावांची गरज. तसेच या संपूर्ण स्पर्धेमध्ये ट्रॉफ्यांचं सौजन्य आपल्या सर्वांसाठी केलंय ते श्रीरंग सुर्वे अजिंक्य हृदय नवतरुण मंडळाचे विद्यमान अध्यक्ष श्रीरंग सुर्वे यांचा सन्मान त्यांच्या मंडळाचे सचिव रंगराव सुर्वे यांच्या हस्ते होईल. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. श्रीरंग सुर्वे प्रत्येक वर्षी यांचं मार्गदर्शन आपणास लागतं. ते श्रीरंग सुर्वे मित्रा इकडे करा ना जरा. बॉलरचं नाव काय रे? इकडे बघा. SP संतोष पाटील. आता असे फिरा. तसेच आपल्या सर्वांचा लाडका खेळाडू मयूर मुंडे यांनी देखील या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य केलंय. त्याचा या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात येतोय किंवा आभार व्यक्त करण्यात येत आहेत. मयूर याला विनंती आहे की कृपया करून आपण या ठिकाणी हजर राहायचं आहे. मयूर मुंडे. धाव संख्या झालेली आहे ती 3 चेंडू 13 धावा. विजयासाठी 3 चेंडू मध्ये 10 धावांची गरज.
चौथ्या याच्यासाठी रॉयल आणि हे सरकारी इलेव्हन. चला, योगेश सुर्वे यांच्या हस्ते मयूर याला विशेष सहकार्य केल्याबद्दल सन्मान चिन्ह आणि ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान होतोय. झाले 16. 16 धावा झालेल्या आहेत. 2 चेंडूमध्ये एका चेंडूमध्ये 7 धावांची गरज आहे. सॉरी, नजर चुकीने किंवा भूल चुकीने जर कोणत्या मान्यवराचा या ठिकाणी सत्कार किंवा नाव अनाउन्समेंट घ्यायचं राहिलं असेल तर मोठ्या मनाने आपण आम्हास माफ कराल अशी आशा बाळगतो. आणि चालू असणारा सामना हा 4थ्या बक्षिसासाठीचा सामना आणि तो सामना सरकार 11 यांनी जिंकलेला आहे. सरकार 11 आपणास विनंती की कृपया करून ताबडतोब मैदान खाली करायचं आहे. सरकार 11 सरकार 11